हे बघा ही सजी कृष्णाची. तुम्ही आहात तर ते वतनाचे अभिलाषी. युवराज खामोश. एक शब्द उच्चारू नका. पिसाजी कृष्णाजी जाणते असूनही असे नेणत्यासारखे का वागता आहात? गावी सुखी आहात ना? वाडा आहे, जमीन जुमला आहे, 40-50 लोकांचा बारदाना आहे. तुमच्या दावणीला शेकडाभर दूध दुखतंय. कशाची ददात आहे तुम्हाला? शिवाय लष्करात सरकारी मानपान आहे तो आहेच. आहे ना? जी युवराज. मग कशी ही अवदसा सुचली? का सुचली? पिसाजी कृष्णाजी कशासाठी वतनाची माती उकरता आहात? काय गरज काय तुम्हाला? माफी युवराज. आम्ही वतनाचा विषय महाराजांनी सांगितलं सोडून दिला होता. पण काय? खरं सांगा, नाही तर खैर नाही तुमची. युवराज विनंती आपणास विषय समजून घ्यावा. विषय समजून घ्या. ठीक. बहादूर खानाचे खलिते तुमच्या वाड्यात येतात, तोही विषय समजावून सांगा. युवराज त्यांनी स्वतःहून खलिता पाठवला होता औरंगजेब बादशाह शिक्क्याचा. तुमची गेलेली वतने परत मिळतील असा विषय येतात. मग तुम्ही काय म्हणाला? आम्ही काय म्हणणार? आम्ही वतन मागितलं त्यांच्याकडे नाही, तुमच्याकडे मागू. जर तुम्ही दिला तर घेऊ. बस. एक गोष्ट लक्षात घ्या. कुठं जायचं आहे? वतनाच्या किसभर तुकड्याची हाव धरू नका. हे स्वराज्य तुमचं आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. ही शेवटची चूक. यापुढं वतन मागण्यापेक्षा यत्न करा स्वराज्याच्या रक्षणासाठी. कोणत्याही परिस्थितीत कोणालाही वतन